श्रावण विशेष संपत शनिवार व्रताचे महत्त्व, पूजाविधी आणि भाऊ बहिणीचे नाते आणि याची संपूर्ण व्रत कथा आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या संपत शनिवार या व्रताविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर आता आपण बघूया माहिती. आता श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि मंगलमय आणि भक्तिमय मानला जातो. आता या संपूर्ण महिन्यात प्रत्येक वाराला एक विशेष धार्मिक महत्त्व आहे आणि त्या वारानुसार विविध व्रत, पूजा आणि धार्मिक परंपरा पाळल्या जातात. जसे की श्रावणी सोमवारी भगवान शिवाला शिवामूठ वाहिली जाते, मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यातील शनिवारी पाळल्या जाणाऱ्या विशेष व्रताला संपत शनिवार किंवा संपत्ती शनिवार असे म्हटले जाते. तर संपत शनिवार का म्हणतात? आता संपत या शब्दाचा संबंध संपत्ती, ऐश्वर्य, धनधान्य, सुख समृद्धी आणि घरातील समाधानाशी जोडला जातो. आता श्रावण महिन्यामध्ये शनिदेव, भगवान शिव आणि पिंपळाच्या वृक्षाची श्रद्धेने पूजा केल्याने घरातील अडचणी दूर होऊन सुख समृद्धी नांदते, अशी धार्मिक श्रद्धा आणि लोकपरंपरा आहे. म्हणूनच श्रावणातील शनिवाराला संपत शनिवार असे म्हटले जाते. आता ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक मान्यतेनुसार शनिदेव हे न्यायदेवता आणि कर्मफलाचे दाते आहेत. आता मनुष्याने केलेल्या कर्मानुसार त्याला फळ देण्याचे कार्य शनिदेव करतात, अशी श्रद्धा आहे. आता आयुष्यातील अडथळे, आर्थिक अडचणी, कामातील अडथळे किंवा शनीच्या 7.5 ठय्येशी संबंधित त्रास कमी व्हावा यासाठी शनिवारी शनिदेवाची भक्ती केली जाते. आता श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित असल्यामुळे या काळात शिवभक्ती आणि शनिभक्ती केल्याने मनाला शांती मिळते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते, अशी भक्तांची भावना आहे. आता संपत शनिवारी पूजा कशी करावी? आता ही शनिवारची पूजा कशी करतात? आता संपत शनिवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. त्यानंतर घरातील देवाऱ्यात भगवान शिव आणि शनिदेवाचे स्मरण करून व्रताचा संकल्प करावा. आता पिंपळाच्या पूजेला विशेष महत्त्व दिले जाते. आता पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करावे. श्रद्धेनुसार शक्य असल्यास तिळाचे किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर पिंपळाला प्रदक्षिणा घालून शनिदेवाचे स्मरण करावे. आता मनापासून प्रार्थना करून आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी, आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करावी. आहार आणि दानधर्माचे महत्त्व. आता संपत शनिवारच्या दिवशी अनेक भाविक उपास करतात. काही जण दिवसभर उपवास करून संध्याकाळी पूजा आणि आरती केल्यानंतर सात्विक भोजन घेतात, तर काही जण एकभुक्त व्रत करतात. मात्र उपवास करणे हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे असे नाही. आपल्या प्रकृतीनुसार आणि श्रद्धेनुसार व्रत पाळावे. आता या दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व दिले जाते. आता त्यामध्ये काळे तीळ, काळे उडीद, तिळाचे किंवा मोहरीचे तेल, काळे वस्त्र, अन्नदान अशा या सर्व वस्तू गरजू व्यक्तींना आपल्या सामर्थ्यानुसार दान केल्यास, तसेच भुकेल्याला अन्न देणे, पक्ष्यांना दाणे घालणे आणि मुक्या प्राण्यांना अन्न देणे हे देखील पुण्यकारक मानले जाते. आता संपत शनिवार आणि भाऊ बहिणीचे नाते. आता श्रावणातील संपत शनिवारच्या व्रताशी काही भागांमध्ये भाऊ बहिणीच्या प्रेमाचे आणि भावाच्या कल्याणाचे एक सुंदर नाते जोडलेले आहे. अनेक ठिकाणी बहिणी आपल्या भावाच्या सुखासाठी, समृद्धीसाठी, दीर्घायुष्यासाठी
आणि त्यांच्या आयुष्यातील संकटे दूर व्हावीत म्हणून श्रद्धेने हे व्रत करतात. आता बहिणीच्या मनातील भावना अगदी साधी असते. माझ्या भावाचे आयुष्य सुखी असावे, त्याला आरोग्य लाभावे, त्याच्या जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात आणि त्याच्या घरात सदैव सुख समृद्धी नांदावी. आता भावाच्या कल्याणासाठी संकल्प. सकाळी स्नान करून पूजा करताना मनोभावे संकल्प करावा. माझ्या भावाचे कल्याण व्हावे, त्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख समृद्धी आणि यश लाभावे, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर व्हावीत. त्यानंतर भगवान शिव, शनिदेव आणि पिंपळाची श्रद्धेने पूजा करावी. भावाच्या नावाने गरजू व्यक्तीला अन्न, वस्त्र किंवा आपल्या सामर्थ्यानुसार दान करावे. अशा प्रकारे संपत शनिवार हे केवळ स्वतःच्या सुख समृद्धीसाठीच नव्हे तर भावाच्या कल्याणासाठी आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी केले जाणारे प्रेमळ व्रत म्हणूनही अनेक ठिकाणी मानले जाते. चला आता पाहूया संपत शनिवारची व्रत कथा. आता संपत शनिवारची व्रतकथा आपण बघणार आहोत. संपत शनिवार व्रतकथा. आता पौराणिक कथेनुसार एकदा एका राजावर शनिदेवाची साडेसाती आली. त्या काळात राजाच्या आयुष्यात अनेक संकटे येऊ लागली. राजाचे राज्य, वैभव, धनसंपत्ती आणि सुख समाधान हळूहळू नष्ट होऊ लागले. एकेकाळी संपन्न असलेला राजा आणि त्याचे कुटुंब अत्यंत कठीण परिस्थितीत दिवस काढू लागले. राजा स्वभावाने प्रामाणिक आणि नीतिमान होता. त्याने कधीही कोणावर अन्याय केला नव्हता. परंतु संकटाचा काळ इतका कठीण होता की त्याला पावलोपावली अडचणी आणि अपमान सहन करावा लागत होता. शेवटी आपले गेलेले वैभव, सुख आणि शांतता पुन्हा मिळावी म्हणून राजा एका ऋषीकडे गेला. त्याने आपली संपूर्ण परिस्थिती ऋषींना सांगितली. राजाची अवस्था पाहून ऋषींनी त्याला श्रावण महिन्यातील शनिवारी संपत शनिवारचे व्रत करण्याचा सल्ला दिला. ऋषी म्हणाले, श्रावण हा भगवान शिवाचा पवित्र महिना आहे. या महिन्यात श्रद्धेने भगवान शिव आणि शनिदेवाची उपासना कर. पिंपळाच्या वृक्षाची पूजा कर, तेलाचा दिवा लाव आणि शनिदेवाचे नामस्मरण कर. गरजू व्यक्तींना आपल्या सामर्थ्यानुसार दान कर. राजाने ऋषीचे म्हणणे मनापासून स्वीकारले. श्रावणातील पहिल्या शनिवारी त्याने श्रद्धेने व्रताला सुरुवात केली. त्यांनी उपासना केला, भगवान शिव आणि शनिदेवाचे स्मरण केले, पिंपळाच्या झाडाची पूजा केली आणि दिवा लावून प्रदक्षिणा घातल्या. त्याचबरोबर त्याने आपल्या सामर्थ्यानुसार गरजू लोकांना अन्नदान आणि वस्तूंचे दान केले. आता राजाच्या मनात कोणताही अहंकार नव्हता. त्याने अत्यंत नम्रतेने आणि श्रद्धेने शनिदेवाची प्रार्थना केली. राजाची भक्ती, निष्ठा आणि प्रामाणिकपणा पाहून शनिदेव प्रसन्न झाले, अशी या लोकप्रचलित कथेत श्रद्धा सांगितलेली जाते. हळूहळू राजाच्या आयुष्यातील संकटाचा काळ दूर होऊ लागला. त्याला पुन्हा आपले राज्य, धनसंपत्ती आणि पूर्वीचे वैभव प्राप्त झाले. आता राजाच्या घरात पुन्हा एकदा सुख, शांती आणि समृद्धी नांदू लागली. तर या कथेतून अशी श्रद्धा निर्माण झाली की श्रावण महिन्यातील शनिवारी श्रद्धेने आणि भक्तिभावाने पाळल्याने मनुष्याला संकटाशी सामना करण्याचे बळ मिळते आणि जीवनात सुख समृद्धी नांदते. संपत शनिवारी म्हणावयाचे मंत्र आणि स्तोत्र. संपत शनिवारच्या दिवशी सकाळी पूजा करताना किंवा संध्याकाळी शनिदेवाचे स्मरण करताना पुढील मंत्राचा जप करता येतो. आता आपण शनी मंत्र बघू. शं शनेश्वराय नमः. श्रद्धेनुसार या मंत्राचा 108 वेळा जप केला जातो. शनी गायत्री मंत्र. ओम
भग भगवाया विद्वाहे विद्याहे मृत्युरूपया धीमहि तन्न शनी प्रचोदयात. हनुमान चालिसा. शनिदेवाची भक्ती करताना हनुमान चालिसा म्हणण्याचीही परंपरा आहे. भगवान हनुमानाचे स्मरण केल्याने मनातील भीती आणि नकारात्मकता दूर होऊन धैर्य मिळते अशी श्रद्धा आहे. आता भीमरूपी महारुद्र मारुती स्तोत्र. या दिवशी श्रद्धेने भीमरूपी महारुद्र हे मारुती स्तोत्राचे पठणही केले जाते. आता दशरथकृत शनी स्तोत्र. शनिदेवाची विशेष कृपा मिळावी आणि जीवनातील अडथळे दूर व्हावेत या श्रद्धेने राजा दशरथकृत शनी स्तोत्राचे पठण दशरथकृताने शनी स्तोत्राचे पठण केले जाते. संपत शनिवारचा खरा संदेश. संपत शनिवार हे केवळ उपवास किंवा पूजा करण्याचे व्रत नाही, तर श्रद्धा, संयम, दानधर्म, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचारांची आठवण करून देणारा धार्मिक दिवस आहे. आता या दिवशी आपण आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करून देवाचेच नामस्मरण करावे. आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करावी आणि आपल्या सामर्थ्यानुसार गरजू व्यक्तीला मदत करावी. आता शनिदेव आपल्याला आपल्या कर्माची जाणीव करून देतात, तर भगवान शिव आपल्याला भक्ती आणि शांततेचा मार्ग दाखवतात. म्हणूनच संपत शनिवारच्या दिवशी आपण मनापासून प्रार्थना करूया. हे शनिदेव महाराज, आमच्या कुटुंबावर सदैव आपली कृपादृष्टी राहू द्या. सर्व संकटे दूर करा. घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदू द्या. आपल्या भावंडांचे, मुलाबाळांचे आणि संपूर्ण कुटुंबांचे रक्षण करा. श्री शनिदेव महाराज की जय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. संपत शनिवारच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर आज सांगितलेली संपत शनिवार याविषयी माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक यांना पण शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.